नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुगाच्या डाळीचा शिरा। तर मुगाच्या डाळीचा शिरा कोणाकोणाला आवडतो हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर ही रेसिपी जास्त वेळ घेणारी आहेच, पण ज्यांना आवडतो त्यांनी थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण एकदा नक्की बनवून बघा। आपण लग्न कार्यात जातो तेव्हा मिळतो तसाच अगदी एकदम रवाळ आणि मस्त असा मुगाचा शिरा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर यासाठी आपण आता 1 वाटी मुगाची डाळ घेतली। साल नसलेली मुगाची डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि ती आपल्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावरचं जे घाण पाणी निघून जाईल। तर त्यानंतर आपण आता इथे पातेल्यात साखरचा पाक करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी आणि अजून थोडीशी साखर घेतली। त्यानंतर इथे मी 3 वाटी पाणी टाकून घेतलं यामध्ये। तर आपल्याला 1 वाटीचाच अंदाजाने करायचा आहे। त्यानंतर वेलची पूड टाकून घेतली आणि 4 ते 5 केसरचे धागे टाकून घेतले आणि हे मिक्स करून घेतलं मिश्रण। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला धुतलेली ही डाळ टाकून भाजून घ्यायची आहे। जोवर आपली डाळ सोनेरी रंग येत नाही तोवर भाजून घ्यायची, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर सगळं निघून जाईल आणि आपली डाळ व्यवस्थित अशी भाजून येईल। तर बघा व्हिडिओत दिसते अशा पद्धतीने तुम्हाला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ। त्यानंतर मिक्सर जारमध्ये थंड झाली डाळ की मग मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायची आहे। जास्त जाडसरही ठेवू नका आणि जास्त बारीकही करू नका, अगदी मीडियम याचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आवडीनुसार तुम्ही इथे सुकामेवा टाकू शकता। तर मी इथे बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे, त्याला आपण थोडंसं भाजून घेणार आहोत तुपामध्ये। त्यानंतर 1 वाटी तूप टाकून घेतलं। तूप छान असं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा रवा टाकायचा आहे आपल्याला आणि तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा बेसन टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये, जोवर त्याचा कलर छान असा गोल्डन येत नाही तोवर भाजून घ्यायचं। तर बघा व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीने भाजून घेतलं। त्यानंतर मुगाच्या डाळीची पिठी करून घेतली, ती सुद्धा इथे टाकून घ्यायची आहे। मुगाच्या डाळीची पावडर हळूहळू टाका, जर तुम्ही एकदाच टाकली तर त्याच्या गिठोड्या होतील आणि आपलं मिश्रण व्यवस्थित परतलं जाणार नाही। तर हळूहळू मिश्रण टाकायचं आहे आणि सराट्याने हे परतून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, जोवर याचा गोल्डन कलर येत नाही तोवर। तर बघा व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। थोडंसं तुम्हाला कष्ट घ्यावे लागतीलच। त्यानंतर यामध्ये साखरचा आपण पाक करून घेतलेला होता तो टाकायचा आहे। तर केसर टाकल्यामुळे त्यामध्ये मस्त असा पिवळा कलर आलेला आहे, तर कलर टाकायची सुद्धा गरज नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण हळूहळू करत सर्व साखरेचा पाक यामध्ये टाकून घेतला। त्यानंतर कढईला लागलेलं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता जोवर हे पाणी आपला पीठ, रवा आणि बेसन ॲब्झॉर्ब करून घेत नाही तोवर आपल्याला हे परतत राहायचं आहे। तर बघा हळूहळू त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाट झालेली दिसेलच। तर बघा व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीने आपण याची कन्सिस्टन्सी करत राहायची आहे, अजून घट्ट होईपर्यंत याला आपण परतून घ्यायचं आहे।
जेवढा वेळ शिरा परतून घेतला जाईल, जेवढा वेळ तो व्यवस्थित भाजल्या जाईल, तेवढंच त्याची चव ही अजून छान लागेल. इथे मी 1 वाटीच्या प्रमाणात हा शिरा बनवून घेतलेला आहे. तुम्ही जास्त जण, हा 5 जणांसाठी बनवलेला आहे मी. जर तुम्ही जास्त जण असाल तर तुम्ही याची जे साहित्य लागणार आहे ते दुपटीने घेऊ शकतात. तर बघा, आता आपला शिरा हा व्यवस्थित भाजला गेला, त्यामुळे काय होतं आहे की कढईला तो चिकटत नाही आहे, कढई सोडत आहे. आणि तुम्ही तळाशी जर बघणार तर तिथे तूप येतं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आवडीनुसार सुकामेवा टाकून घेतला वरतून. त्यामध्ये तुम्ही मगज बी, त्यानंतर बदाम, पिस्ता, काजू, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा बनवून घेतला. त्यानंतर इथे मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकतात. तर अशी ही आजची रेसिपी अगदी साधी, सोपी आणि सरळ कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जी काही मी रेसिपी अपलोड करेल ती तुमच्या चॅनलला लगेचच नोटिफिकेशनला येईल. तर बघा, इथे मी शिरा टाकून घेतला आणि त्यावर आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. आवडीनुसार टाकू शकतात तुम्ही ड्रायफ्रूट्स, आणि तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील. अशा पद्धतीने आपल्याला हा मुगाचा डाळीचा शिरा बनवायचा आहे. तुम्ही वरतून तूप त्यावर ॲड करू शकतात. जेव्हा आपण भाजतो शिरा तेव्हा ॲड करू शकतात, पण मला जास्त तूप नको होतं म्हणून मी फक्त सुरुवातीलाच तूप टाकलेलं होतं. तर बघा, अशी ही चमचमीत रेसिपी कशी वाटली तुम्हाला, आणि तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. टेस्ट करून बघूया मुगाच्या डाळीचा शिरा कसा झाला आहे ते. खूप छान झालं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.